तर सामना सुरू होतो. आपण पाहू शकाल दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना पहिल्याच बॉलवर आघात झाला मोरेपाडा टीमचा आणि पहिल्याच बॉल संघाने स्वतःचं खातं खोलत असताना इथे चौकार दाखवला जातोय. बालचंद्र आणि जयेश ही जोडी पाहायला मिळते. जयेशच्या बाजूला चौकार पाहायला मिळतोय. पिवळच्या षटकामध्ये गोलंदाज पाहतो आपण शिवा ठोंबरे यावेळेस गोलंदाज ट्राय पिवळचं षटक हाताळताना. तर इथे मेजवानी टीम लवाली संघाच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक असेल. माननीय श्री आदरणीय खडकी गावचं एक चांगला नेतृत्व, एक चांगले व्यक्तिमत्व, समाजसेवक अनंताजी निरगुडा या साहेबांच्या असे प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचे पारितोषिक दिले जाईल टीम लवाली संघाला. जय वाघोबा लवाली आज संघ पाहतोय. याआधी पाहिला राजे लवाली आणि जय मल्हार लवाली या संघामध्ये लढत पाहायला मिळाली आणि आता दुसऱ्या फेरीत पाहतो लढत. एका बाजूला जय वाघोबा लवाली आणि दुसऱ्या बाजूला मोरेचा पाडा. अगदी त्या पाहू शकत थोडासा फंबल झाला. अवधी होता 3 धावा चोरण्याचा आणि त्या पूर्ण केल्या जातात 7व्या आकड्यावर. हा बॉल फर्स्ट ऑफ फेकला. गतीमध्ये परिवर्तन एक अनुभवी गोलंदाज पाहतो आपण शिवा टोंबरेला. बराच इथं पिवळचं षटक लागत असताना बऱ्याच कालानंतर आपण शिवा टोंबरेला मैदानात पाहतोय आणि आता त्याच्याकडून केली जाते चांगली गोलंदाजी. अगदी अनुभव आहे गोलंदाज शिवा टोंबरेकडे आणि तो अनुभवी तो पणाला लावला जातोय. अगदी चांगली गोलंदाजी करावी लागेल. पिवळच्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हर 40-45 धावा कुठाव्या लागतील. पहिलाच बॉल आता मात्र आज फेकून दिला आणि बॅटने कॅच केला, खेचून घेतलं बॉलला आणि बॉल जाईल सीमारेषा पार. हा येईल दमदार स्कोर लेगला धमाकेदार चौकार. इथे मात्र चौकाने अभ्यास केला जातो. बालचंद्र जातो. हा बॉल इथे बॅट्समॅनमध्ये घेतले. क्षेत्ररक्षक त्याच्याकडे झाले चुकी. बॉल चालत तर मानला बेट करून बाउंड्रीच्या दिशेला फील्ड केला जाईल का. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलाय तोपर्यंत अवधी होता. पुन्हा एकदा 3 धावा चोरून पूर्ण केले जातात. चांगली रनिंग पाहायला मिळते टीम मोरेचा पाडा संघाकडून आणि चांगली रनिंग मध्ये धावा चोरल्या जातात. 14व्या आकड्यावर आपण पाहू शकाल शेवटचा बॉल आहे गोलंदाज शिवाचा. त्याच्यावर मात्र इथे पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खेचण्याचं काम केलं जातं. इथे आरोग्याने केलं जातं. जोरदार अपील केलं आणि इथे विकेट. कुठेतरी थोडंसं थकवा जाणवला. आपण पाहू शकाल फलंदाज जयेश यावेळेस तंबूच्या आश्रयाला येत असताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक सुरू होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आला आदित्य. पहिलाच बॉल फुलकात फक्त दिशा दिली. लॉंगाचं क्षेत्ररक्षण झालं. 21 धाव असेल आणि इथे तो नाही इथे धाव चोरायचा प्रयत्न आणि धाव चोरली जाते. रोहित आणि बालचंद्र जोडी पात्र 2 धावा पूर्ण करत जातात. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात आणि दुसरे षटक टाकत असताना यावेळेस गोलंदाज आदित्यला पाहतोय आपण. पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केलात. यावेळेस स्लोअर डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन थोडंसं लांब ठेवला. फसवा बॉल फेकला आणि अकोटापेक्षा बॉल स्लोअर गतीच्या
डिलिव्हरी पाहायला मिळेल. डॉट बॉल आला. अगदी पाहायला गेली तर अजून आता प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते त्या मैदानावर. जय श्रीराम क्रिकेट संघ वारीचीवाडी आयोजित श्रीराम चषक पाहतोय आपण आणि या चषकामध्ये अगदी चांगलं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा धावा पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग पाहायला मिळते टीम मोरेच्या पाडा संघाकडून. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू इथे 100% कमांडमेंट देत असताना फक्त आणि फक्त धावा चोरल्या जातात आणि याच चोरलेल्या धावा नंतर ना आपल्या फलकाला वेग देत आहेत. यावेळेस दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि इथे पायावर जाऊन बॉल आदरलाय आणि डॉट बॉल आलाय. चांगली ओव्हर टाकली जाते. गोलंदाज शिवाय थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक केला जातोय. गोलंदाज पाहतोय आपण आदित्यला. चांगली ओव्हर टाकली जाते. पुढचा बॉल हा साडे बॅटने खेळून काढलाय. गॅपमध्ये बॉल शिवाय आहे तिथे चांगली फिल्डिंग झाली. चांगला थ्रो देखील आलाय. विकेट येईल का? डायरेक्ट हिट केलाय आणि इथे पाहू शकाल अगदी चांगली फिल्डिंग करत असताना टीम जय वाघोबा लवली संघ पाहतोय आणि पाहायला गेलं तर बॅटिंग लाईन देखील चांगली या संघाची. त्यामुळे गणेश असेल शिवा असेल असे चांगले चांगले फलंदाज आहेत या टीम मध्ये. पुढचा बॉल आदित्यचा यावेळेस कशा प्रकारे फेकला जातोय फलंदाज रोहित साठी. आता मात्र बॉल सोडून दिलाय. जाऊ दिलाय. टप्पा पाहिला बाहेरच्या दिशेला बॉल आहे आणि ते एक आव्हान फलकावर ऍड केली जाते. आतापर्यंत ते धावा तर चोरून दमवल्यात परंतु षटकार चौकार येणं देखील गरजेचं आहे कारण समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळत होता. पुन्हा एकदा बॉल इथे निर्धार फेकला आणि ते मात्र आणि इथे पाहू शकाल आपण विकेट आलाय. तर कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचे पारितोषिक असेल. गणेशजी कुराडे आदरणीय माननीय श्री गणेशजी कुराडे साहेब अगदी मोहराच्या पाडा संघाचे आपण पाहू शकता. पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक असेल आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक विकेटसाठी माननीय श्री अनंतजी निरगुडे साहेब यांच्याकडून देखील विकेट आहे. नवीन फलंदाज सनीलला पाहतोय मैदानात जाताना. सागर आला या तिसऱ्या स्पेअर मध्ये सागरचं प्राचारण केलं जात आहे. 21 दोन गाड्यांच्या मोबदल्यात 21 धावा द फलकावर. तर मी विनंती करतोय जो मला लवली संघ आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं प्लीज कॉपरेट करा मित्रांनो. जर का धाव वाढले तर फुकटचा लोचा नकोय कारण आपला संघ फिल्डिंग करतोय त्यामुळं समोरच्या संघाला बोलण्यासाठी चान्स देऊ नका. प्लीज कॉपरेट करा. बाहेर बसायचं आपण बाउंड्री बाहेर. तर नवीन गोलंदाज झाला यावेळेस सागरला पाहतो तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस बॉल आपटला. इलेक्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणार हा बॉल वाईट बॉल दंडित केले जाते. आणखीन एक धाव. आता मात्र या ओव्हरची बोलण्याच्या स्वरूपात झाली सुरुवात आणि धावफलकावर धावा लावल्या जातात. 22 धावा 2 गाड्याच्या मोबदल्यात म्हणजे 3 दुऱ्या आपल्याला आता धावफलकावर पाहायला मिळतात. हा बॉल इथे मात्र खराब आहे पाहायला गेलाय. पंच इथे दंडित करत असताना नो बॉलचा कॉल आणि इथे धावा देखील जोडल्या जातात. 2+1 अशा 3 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. नो बॉलचा कॉल आला होता. फीटचा बॉल असेल होता. फलंदाज आपण पाहू शकाल सनील साठी रोहित साठी इथे मात्र फीटचा बॉल आहे. पुढचा बॉल फीटचा बॉल आहे. पाहूया कशा प्रकारे रोहित करून बॅटिंग केली जाते. यावेळेस आपल्या बॅटने खेळून काढला. शत्रुश्री आहे तिथे कार्पेटच्या साहाय्याने बॉलला फील्ड केली जाते. थोडासा फंबल झाला. पुन्हा एकदा 2 धावांसाठी निघालाय आणि 2 धावा पूर्ण केले जातात. अगदी पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगली बॉलिंग केली आहे. आताचा बॉल चांगला आहे. पहिले 12 बॉल चांगले फेकले होते
गोलंदाजी करत असताना टीम जो बागुबाला बरेच चांगला, परंतु या तिसऱ्या स्पेलमध्ये थोडासा गोलंदाज महागा ठरत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉल टाकलेत आणि 6 धावा अद्याप खर्च केल्या जातात. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा शॉर्टपिच बॉल होता, त्याला फेकून दिलाय. अगदी होता बॉल वळून फेकण्याचा आणि तो फटका मात्र इथे सजवला जातोय. बॉल चालू सीमारेषा फार फाईन लेगला हा येणारा दमदार चौकार. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या शेते बॉल चाललाय आणि आताचा बॉल लॉंग स्टॉपला पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला गेलं तर अगदी लांब टप्पा ठेवला जातो. अकोटप्प्याच्या बॉलवर इथे मात्र हल्ले चढवले जातात. फलंदाज आता मात्र चांगली फलंदाजी करतोय. रोहितला पाहतोय. एका बाजूने धावांचा किल्ला लढवला जातोय, डोंगर रचला जातोय. 35 आकड्यावर 2 गडी गारत पडले टीम वाराच्या बारा संघाचे. तर पहा पुन्हा एकदा सूचना देतो मित्रांनो, प्लीज जे लॉंग ऑफ प्रेक्षक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. जी पट्टी मारली त्या पट्टीच्या बाहेरच्या मित्रांनो प्लीज सहकार्य करा, कारण एखादा बॉल तिथे आडला तर खूप प्रॉब्लेम होतील. त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट करू नका. यावेळेस थ्रो चांगला आलाय आणि आता इथे फलंदाज रोहितला परतावं लागतं. थोडंसं थकवा जाणवला आणि ते विकेटचं पतन पाहायला मिळतंय. आणखीन एक विकेट थांबवायची आशा होते. यावेळेस गोलंदाज पाहतोय सागरला थोडंसं मागणं षटक टाकत असताना 15 धावा अद्याप खर्च केलात 5 बॉल मध्ये. भरतला पाहतोय. नवीन फलंदाज एंटर झाला क्रीजवर भरत. पण शेवटचा बॉल आहे षटकाचा आणि या बॉलवर कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. हा बॉल इथे वाईड आहे. स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल अगदी दंडित केले जात आहे गोलंदाज सागरला. अतिशय मागणी षटक पाहायला मिळालं. आपण पाहिलं पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावफलकर धावा होते फक्त 21 आणि आता गोलंदाज धावा खर्च करतोय. मैदानात सागर आणखीन एक वाईड बॉल आहे. आणखीन एक वाईड, आणखीन एक अतिरिक्त धावफलकर केली जाईल. आता मात्र फक्त आणि फक्त धावा येतात या ओव्हरमध्ये आणि या धावांची अत्यंत गरज होती. मी म्हटलं 40-45चा आकडा पुरेसा आहे या मैदानावर आणि आता मात्र धावा तर लावल्या जातात. 38 आकड्यावर 3 विकेट पाहतोय मोराच्या पाडा संघाचे. हा बॉल पंच पुन्हा एकदा कवायत करत असताना परंतु यावेळेस निर्धाव बॉल आलाय आणि डॉट बॉलने या ओव्हरचा शेवट झालाय आणि धावफलकर धावा लावला जातो. 38 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. षटक गोलंदाज ट्रायकर गोलंदाजाला संघाचा सर सेनापती एक ऑलराऊंडर आपण पाहू शकाल गणेशला 38 धावा धावफलक लावल्या जातात. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी अनुभवी आणखीन एक गोलंदाज तो म्हणजे वाघोबाल हवारी संघाचा गणेशला पाहतोय. पहिली ओव्हर शिवाने टाकले, दुसरी ओव्हर आदित्यने टाकले, तिसरी ओव्हर सागरने आणि चौथ्या ओव्हरमध्ये गणेशचे प्रचारण केले जात आहे. यावेळी स्ट्राईक चेंज असेल आणि पाहू शकता उजव्या बाजून गोलंदाजी केली जाते. समोर फलंदाज पाहतोय आपण समीरला जो अद्याप एकही बॉल केला नाही. पहिला बॉल पंच केला आहे ते फिल्डर होता त्याला चकवा देऊन बॉल निसटलाय. कव्हर रिजनला बॉल जाईल रन गलत बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
अगदी अंगावर बॉल घ्यायचा होता, अडवायचा होता आणि टप्पा आलेला बॉल मध्ये ते सुटलाय आणि ते चौकार आलाय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल स्वागत केले जाते. गणेशचा टप्प्याचा बॉल होता, स्लो डिलिव्हरी अगदीच तयार होतो या फटक्यासाठी आणि हा बॉल चौकांसाठी पाठवलाय. अजून 5 बॉल शिल्लक आहेत. 42 धावा धावफलका लावला गेला त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहू शकतो मैदानात आम्हाला थोडंसं चेंजेस केले जाते. जो फॉर्म लिहून क्षेत्ररक्षक होते त्याला काढलाय आणि डीप कव्हर एक्स्ट्राला क्षेत्ररक्षक लावलाय. त्यावेळेस हा बॉल डॉट आलाय. आता मात्र गोलंदाजी चांगली केली जाते. गोलंदाज पाहतोय आपण मैदानात गणेश कंबाळ करतोय. पहिल्या बॉलवर जरी चौकार आला असला तरी मात्र आता एन्जॉय केला जातोय. गणेश कडून पहा बॉल देखील चांगला फेकलाय. अगदी स्लो ओव्हर टाकली जाते मैदानात आणि त्या आपण पाहू शकाल पहिला बॉल इथला चौकार वगळता 3 बॉल बॅक टू बॅक डॉट फेकलेत आणि चौथा बॉल आणि बॅटने केला. शिवाय बॉल खाली धावतोय, त्याला चकवा देऊन बॉल विसरला, हाताला चटका दिलाय आणि बॉल बाउंड्रीच्या पलीकडे बॉल सीमारेषेपार चौकार. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा हा बॉल आणि तो वाईट बॉल आलाय. कभी बाजू इधर कभी बाजू इधर असं आपल्याला सरलीकरण पाहायला मिळतंय. गणितचा विचार केला, पहिला बॉल चौकाराला 3 बॉल डॉट फेकले, त्यानंतर एक चौकाराला आताचा बाहेर आणि हा बॉल कॅच खायला जवाब आहे. सुरेख असे कॅच. अगदी चांगली एन्जॉयमेंट केली जाते, एन्जॉय केला जाते सामन्याला. अगदी चांगली कॅच पाहायला मिळाली. या षटकाचा विचार केला तर गणेशने अगदी कमबॅक करून दिला. 9 धावा जरी आले असले तरी देखील 4 विकेट धावफलक लावलेत आणि 47 धावांचा पहिला आकडा आणि पहिला डाव इथे संपन्न झाला 47 आकड्यावर. आता गरज 24 बॉल आणि 48 धावेची टीम. जय वाघोबा लवकर संघाला.
तर आधी पैसे लावले होते विकेटवर आणि आता पैसे लावले जातात षटकारावर. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक. माननीय श्री आदरणीय खडकी गावचे व्यक्तिमत्व अनंताजी लोगडा साहेबांकडून आपण पाहू शकाल. इथे थोडासा फुटबॉल झाला, बॉल तसं बॉन्डीपर्यंत पोहोचला नसता, पण फिल्डरची कमाल आणि ग्राउंडची धमाल यावरच पाहू शकाल चौकार. यावेळेस दांडे गोल केले जाते. ज्या फलंदाजाने चौकार दाखवतो त्याला मात्र प्रति उत्तर दिले जाते. गोलंदाज भालचंद्रला पाहतो आपण यावेळेस मैदानात चांगली ओव्हर टाकली जाते. अगदी 48 धावांचा पल्ला पार करायचा आणि तो पल्ला पार करत असताना पहिल्या विकेटचं पतन केले जाते. दुसऱ्या बॉलवर प्रियंतशनक प्रगतीपथावर भालचंद्र 4 धावा आणल्या पहिल्या बॉलवर आणि दुसऱ्या बॉलवर विकेट पाहायला मिळते. नवीन फलंदाज चंद्रकांत आणि गणेश जोडी पाहतोय. यावेळेस फलंदाज झाला, धाव चढण्याचा प्रयत्न, धाव खेळ नाही पोहोचलाय. अगदी डोळे समोरून धाव सोडली जाते. आता मैदानात गणेशला पाहतोय. जोपर्यंत गणेश मैदानात येतो तोपर्यंत कुठेतरी आशा असते मित्र म्हणून टीम जो वागोबा लगावे संघाला. कशा प्रकारे आता बॅटिंग केली जाते. 5 जून चांगले ओव्हर टाकतोय. 4 बॉल फेकलेत, फक्त 5 धावा केल्यात, 5 धावा खर्च केल्यात. फुल बॉल दिशा दिली, बॉल चालला सीमारेषा पार मिड विकेटला. इथे खेळ करत असं स्कोर लेगला आला चौकार. अगदी धावा बनवल्या जातील का? 48 धावा बनवल्या जातील का? जे प्रयत्न केले ते चेस होऊ शकतात, म्हणजे तशी बॅटिंग देखील केली जाईल. आणि आता गणेश षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात. टीम जो वागोबा लगाले संघाकडून 9 धावा, येणारे 18 बॉल आणि 39 धावेची गरज आहे. तर मायक्रोफोनवर आमंत्रित करते आमचे पारिवारिक सदस्य अगदी जवळील व्यक्तिमत्व मोहिते एवढे सरांना.
पैकी विजय 9व्या धावसंख्येवर दुसऱ्या हाताला लागला गेला टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी लवाळी या संघाला. हा फटका चांगला हलक्या क्षेत्राने टॅप केला जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा या दोन धावेच्या मदतीने 11 धावा धाबळकाभर लागल्या जातात. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पिवळांचा षटक हाताळला गेला. चांगल्या धावा खर्च केल्या. 9 धावा खर्च केल्या होत्या. हा फटका चांगला ओव्हर पिच चेंडू होता. गॅपमध्ये चेंडू फेकून दिला. एका क्षेत्रामध्ये चेंडू उचलला जातोय. एक चिक्की सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाली. 12 धावा धाबळकावर. हा चेंडू या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. पुलटा चेंडू होता त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर चौदा धावा धाबळकावर या दोन धावाच्या मदतीने हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टिपला जातो झेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. हा फटका चांगला आहे. मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय. ठिकाणी मात्र तिथून करत असताना या ठिकाणी झेल जमिनीला ड्रॉप आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये होत असताना 2 धावेच्या मदतीने आपल्याकडे धावसंख्या 17 आपण पाहतोय. अद्याप 31 धावसंख्येची गरज आहे. येणारे 12 चेंडू 31 धावा.
पाहतोय हा चेंडू इथे मात्र चुकीचा आहे. अंपायर यशवंत गोरे सांगत असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता हा चेंडू या ठिकाणी चांगला आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय वारंवार चांगली गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत झोनचे सरपंच उपसरपंच माननीय श्री गणेशजी कुऱ्हाडे या साहेबांच्या शुभ स्थापन करूया. आजच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस त्या ठिकाणी आपण पाहतोय तो विचार केला 8 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. ड्रेसिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न होता. टॉस जिंकलाय त्या ठिकाणी राजे लवाळे आणि डिसिजन बॅटिंग सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारले. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या चेंडूसाठी एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव धोक्याची घंटा आणि फलंदाज बाद और समाप्तीचा इशारा येतोय. लगेचच SD11 खाराव आणि राजे लवाळे या संघाने रेडी व्हायचा. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 27 धावसंख्या या ठिकाणी बनवायच्या टीम आपण पाहतोय जय वाघोबा लवाळे या संघाला.
6 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल टिपला जातोय. ऍक्युरेट झेल त्या ठिकाणी परफेक्ट झेल पकडला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. सागर बॅक टू पवेलियन. चार चेंडू आणि 27 धावा. हा चेंडू चांगला आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. लगातारचे 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी आपण पाहतोय. पूर्णतः बॅकफुटला ढकललाय. 3 चेंडू निर्धाव आमचे ऑपरेटर सांगत असताना या ठिकाणी कसोटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 27 धावा. हा चेंडू इथे मात्र पुनर्शा एक धाव घेतली जाते आणि 1 चेंडू आणि 26 धावा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार